और ये आज की जो शाम है, ये शाम मस्तानी, इसका आयोजन हमने एक एज अ फंड रेजिंग इवेंट करके किया हुआ है। और इस शाम को मस्तानी करने के लिए आप जो यहाँ उपस्थित हैं उन सबका मैं शुक्रगुजार हूँ और सबको वेलकम एंड थैंक यू कहती हूँ, क्योंकि आप ही की वजह से ये शाम इतनी सुहानी होने जा रही है। सभी जानते हैं रोटरी क्लब एक सोशल ऑर्गेनाइजेशन है एंड हम लोग बहुत सारे नोबल कॉज के लिए आज तक काम करते आए हुए हैं और उसी में से एक नोबल कॉज है जो हम अपने कुंदे विलेज के लिए कर रहे हैं, जहाँ पर हम एक मेडिकल फैसिलिटी का आयोजन करने वाले हैं, जिसके लिए हमने एक फंड रेजिंग इवेंट किया है। और इसमें हमारी मदद जिन्होंने की है उन सब के लिए मेरा तहे दिल से शुक्रिया है। मैं नाम लेना चाहूँगी हमारे स्पॉन्सर लाइक मी जो सलून के ओनर है मिस्टर दीपक दामकर, प्राची पाटिल जो प्राणम ग्रुप्स चलाती है, अनगा एंटरप्राइजेस और भी बहुत सारे डोनर्स हैं जिन्होंने डोनेशन किया हुआ है, हमारे लिए काफ़ी टिकट्स लिए हुए हैं, हमारा प्रमोशन लेवल किया है। और सबसे ज़्यादा आप सब मीडिया वालों का मैं शुक्रिया करती हूँ, क्योंकि आप लोगों ने अपना कीमती वक्त निकाल के आज हमारे लिए यहाँ पर आए हुए हैं और हमारा जो लाइफ ले रहे हो और इसी को आगे प्रमोशन लेवल पे आप ले जाओगे, सो दैट बाकी भी लोगों को हमारी आवाज़ पहुँचे, लोग हमारे रोटरी को ज्वाइन करें, हमारे लिए और नोबल कॉज करने के लिए डोनेट करें, हमारे साथ मिलकर और ज़्यादा काम करें। सो जॉइन रोटरी, प्लीज एन्जॉय द शो। नमस्कार, माझं नाव प्रसन्न कर्णिक, मी रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई याचा पास्ट प्रेसिडेंट आहे। रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई आणि संपूर्ण रोटरी ऑर्गनायझेशन रोटरी इंटरनॅशनल जी आहे ही संपूर्ण जगभरात पसरलेली एक ऑर्गनायझेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण बरेचसे सोशल ॲक्टिव्हिटीज करतो। रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई हे जे आहे हे विभिन्न प्रकारच्या समाजसेवा हे करत असते, ज्याच्यामध्ये चिल्ड्रन्स एज्युकेशन येतं, ज्या गरीब बायका असतात त्यांना रोजगार हा एक मोठा प्रश्न असतो, तर रोजगारासाठी आम्ही बऱ्याचशा गोष्टी करतो त्यांच्यासाठी। शाळा ज्या आता दूर गावांमध्ये जिथे शाळांचा इश्यू आहे, जिथे शाळा व्यवस्थित नाही आहे, तिथे आम्ही शाळा नीट करून तिथे मुलांना एज्युकेशन आणि पुस्तकं ह्याच्या पुढची आपली जी पिढी जी आहे ती पिढी आपली कशी सुशिक्षित आणि चांगली होईल त्याच्या पुढेसाठी आम्ही लक्ष देतो। आणि अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज जसे सॅनिटायझेशन आहे, हेल्थ केअर आहे। आता हल्लीच मागच्या वर्षी आम्ही माथाडी हॉस्पिटलमध्ये जे आहे 190 बेडसाठी ऑक्सिजन सेंटर हे करून दिलं आहे। हा जो कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे ये शाम मस्तानी पंचमदाच्या आठवणीमध्ये हा कार्यक्रम आम्ही जो ऑर्गनाईज केला त्याच्यामध्ये फंड रेझर कार्यक्रम आहे, जिथे कुंदे गाव हे गाव आम्ही त्याच्यामध्ये काही प्रोजेक्ट्स करतो आहे। आमचे एक मेंबर आहेत ज्यांनी 2 एकर जागा तिथे डोनेट केलेली आहे, तिथे तिकडच्या लोकांसाठी शाळा, शिक्षण, हेल्थ केअर फॅसिलिटीज आणि स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे करतो आहे। हा आज जो रिस्पॉन्स आलेला आहे ये शाम मस्तानीचा अतिशय खूप सुंदर भरभरून रिस्पॉन्स आलेला आहे। लोकांनी विविध ठिकाणून मुंबईच्या विविध ठिकाणून लोक आलेले आहेत इथे। आज इथे उपस्थित श्री नाटासाहेब आलेले, ex-NMMC कमिशनर आले, DCP आले आहेत, त्याच्यानंतर जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग असे वेगवेगळे हस्ती इथे आलेले आहेत, त्यांनी पण आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत आणि मी सर्वांचं मनपूर्वक आभार। उपक्रम रोटरी क्लब स्मार्ट सिटी नवी मुंबईने ठेवला त्याच्याबद्दल सुरुवातीला त्यांचं अभिनंदन करतो। आणलेला जो त्यांनी ऑर्केस्ट्रा जो वाद्यवृंद आहे तो देखील अतिशय उच्च दर्जाचा आहे आणि आपण पाहिलं सबंध सभागृह हे तुडुंब भरलेलं आहे। सगळी रसिक मंडळी यांना अतिशय आनंद या कार्यक्रमाचा मिळतो आहे, याच्यात समाधानाची बाब आहे। रोटरी क्लब स्मार्ट सिटी नवी मुंबई यांचे जे उपक्रम आहेत त्या उपक्रमाला आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून त्यांनी हा फंड रेझिंगचा कार्यक्रम केलेला आहे आणि लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। रोटरी क्लब नवी मुंबई हे जे उपक्रम राबवतात हे उपक्रम प्रामुख्याने जो गरीब वर्गातले लोक आहेत, वंचित वर्गातले लोक आहेत किंवा नॉन प्रिव्हिलेज क्लास आहे, ज्यांना गरज आहे अशी मुलं आहेत, विधवा आहेत, यांना मदत करण्याचं काम ते करतात।
आणि एकाच क्षेत्रामध्ये नाही केलं तर सर्व क्षेत्रामध्ये करतो. एज्युकेशनमध्ये मुलांना मदत करणं, तिथल्या शिक्षकांना मदत करणं, शाळांना मदत करणं, शैक्षणिक संस्थांना मदत करण्याचं काम ते करतात. हेल्थच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं, करोनामध्ये ऑक्सिजन सेंटर चालू करणं, हेल्थ आरोग्याच्या तपासण्या करणं, ग्रामीण भागामध्ये जाऊन त्या मुलांना हेल्थ आणि एज्युकेशनमध्ये मार्गदर्शन करणं, अशा प्रकारचे ते कार्यक्रम करतात. हेल्थच्या दृष्टीने जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं काम आहे त्याच्यामध्ये ते उपक्रम त्यांचे वेगवेगळे चालू असतात. अनेक संस्थांना ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत त्याचा पुरवठा करणं किंवा ज्या महिलांना आर्थिक अर्थार्जन करण्याची गरज आहे त्यांना मशीनचं वाटप करून सेल्फ हेल्प ग्रुप किंवा तत्सम माध्यमातून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करणं, म्हणजे गरीब वर्गातली मुलं असतील, महिला असतील यांना मदत करण्याचं मोठं काम हा रोटरी क्लब करतो. त्याच्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि त्यांना मी असं आश्वासन दिलेलं की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आम्ही तुमच्याशी असोसिएटेड होऊन मोठ्या प्रमाणावर गरीब वर्गाला मदत करण्याचं काम करू. सगळीच मंडळी, सन्माननीय श्रीमती कांबळे असतील, दारियाजी असतील, कुलकर्णीजी असतील, सगळीच मंडळी त्यांचे जे पदाधिकारी आहेत अतिशय मनापासून आणि एक कर्तव्य भावनेतून गरिबांची सेवा करतात. असंच काम त्यांनी करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करते. दीपक डहाणूकर, कोपरखेरणेला माझं सलून आहे आणि हा शो मी स्पॉन्सर केला आहे. खूप छान प्रकारचा शो झाला आहे. भरपूर लोकांनी इकडे बुकिंग करून चांगला प्रतिसाद दिला आहे. तर रोटरी क्लबच्या वतीने मी खूप खूप आभारी आहे सगळ्यांचा आणि रोटरी क्लब खूप छान काम करत आहे, त्याबद्दल आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. मैं मिलन चांडर, इस क्लब का सेक्रेटरी, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई. एंड हम लोग ये प्रोग्राम कर रहे हैं अपना समा है सुहाना, एंड दिस इज़ बेसिकली फॉर ऑल द गुड पीपल. एंड जो कुंदे विलेज में हम लोग का मेडिकल प्रोजेक्ट चल रहा है, उसके लिए हम लोग सब उस पर फोकस कर रहे हैं कि वहाँ पे और काफ़ी कुछ काम कर सकें, क्योंकि उन लोग को ज़रूरतें काफ़ी है. एंड वहाँ पे आजू बाजू में कोई जगह है नहीं, उनके पास मेडिकल फैसिलिटीज़ काफ़ी दूर है. तो उसके लिए एक प्रोजेक्ट कर रहे हैं और आज का अभी तक से जो हम लोग का प्रोग्राम चल रहा है बहुत ही अच्छा सक्सेसफुल रहा है. एंड हम लोग एक्सपेक्ट करते हैं कि ये और ऐसे भी और प्रोजेक्ट करते हैं. हेलो फ्रेंड्स, दिस इज़ रोटेरियन जय कारिया और यहाँ पे स्मार्ट सिटी रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई की तरफ से हमने ये प्रोग्राम का आयोजन किया है. एंड दिस प्रोग्राम इज़ फॉर कॉज. हमने टिकवाला के बाजू में जो कुंदे विलेज के वहाँ बहुत सारे गांव हैं और वहाँ पे मेडिकल मोबाइल वैन का हम आयोजन कर रहे हैं. उसके लिए हमने ये पूरा शो का ऑर्गेनाइज़ किया है और क्लब के सभी मेंबर्स ने इसमें बहुत सारा योगदान दिया हुआ है. और डिस्ट्रिक्ट 3142 जो हमारा रोटरी का होता है उसमें भी मैं कार्यरत हूँ और नेक्स्ट ईयर मैं जॉइंट डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी हूँ डिस्ट्रिक्ट 3142 में. और यहाँ पे नवी मुंबई के सभी रोटरी क्लब ने यहाँ पे सहकार दिया हुआ है. तो ये हमारे लिए बहुत ही गर्व की बात है कि ये शो हाउसफुल है. और हम 4 दिन पहले सोचते थे कितने लोग आएंगे, क्या आएंगे, पर आज हमारा दिन इसमें गया कि कौन किसको कहाँ हम लोग अलॉट करें सीट. सो थैंक यू व्यूअर्स, सबके लिए धन्यवाद. थैंक्स अ लॉट. दिस इज रोटेरियन जय कारिया फ्रॉम रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई. थैंक यू.